अहवाल वाचलाय मी, त्यात काही बदल आहेत, ते बाजूला पेनाने लिहिले. ठीक आहे मॅडम. ते बदल प्रिंट करायला सांगा आधी. आणि त्या खालच्या 2 फाईल्सवर सह्या केल्यात. या फाईलवर सह्या केल्या नाही, मला जरा विचार करायला वेळ द्या. ठीक आहे मॅडम. हां. आणि हो, गायतोंडेंना माझा एक निरोप द्या. मागच्या हिरकणी योजनेच्या काही अपडेट मला मिळाल्या नाहीयेत, त्या अपडेट द्यायला सांगा. ओके मॅडम. अर्जुनचं काम झाल्यानंतर अर्जुन फोन करणार होता ना, मग फोन कसा नाही केला त्यांनी? मीच करते. अर्जुन फोन उचल की. अर्जुन फोन का उचलत नाहीये? अजून आतमध्येच असेल का? चिंचुके भाऊजींना फोन लावते. भाऊजी अहो फोन उचला की. भाऊजी का फोन उचलत नाहीये? इसका फोन उचलत नाहीये माझा. मॅडम काय? डबा दिलाय तुमचा. डब्बा कोणी दिला? अहो कोणतरी एक जण येऊन देऊन गेला. अहो पण असं कसं? मी अर्जुन सोबत जेवणार होते ना. आणि हे पण दिलंय बघा. चिठ्ठी. चिठ्ठी कोणी दिली? जून. आप्पे, तो डबा दिलाय तो खा आधी, मग दुसरी चिठ्ठी उघड. हा डबा कोणी दिला? अहो मॅडम मला नाही माहिती, कोणतरी एक जण येऊन देऊन गेला. मी काय पण विचारलं नाही बघा. पण आता काय करू मी? एक मिनिट फोन करते. फोन उचल की. काय झालं मॅडम? अहो ताई काय नाही, आमचं ठरलं होतं सोबत जेवण करायचं, आणि केव्हा त्याला फोन करते तर फोनच उचलत नाही अर्जुन. समजा ठीक आहे ना ताई? अहो आज कोर्टाची तारीख होती त्याची, तिकडे काहीतरी झालंय असं वाटतंय मला. मॅडम चिठ्ठीत काय लिहिलंय? चिठ्ठी लिहिलंय तू जेवून घे म्हणून. अहो मॅडम कशाला काळजी करताय, घ्या जेवून. अहो ताई असं कसं? अहो हरतालिका आहे आज, माझा उपवास आहे, आणि अर्जुन सोबत सोडायचं होतं मला उपवास. अहो मॅडम तुम्ही त्यांच्यासाठीच उपवास धरलाय ना, त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला जेवण करून की, मग घ्या की. ताई पण अर्जुन. अहो येतील की मॅडम ती पण. नाही हो, नेमकं तिकडे काय झालंय कळल्याशिवाय ना माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. तुम्ही द्या बरं तो डबा. अहो मॅडम आलेच. लय जीव आहे दोघांचा एकमेकांवर. उद्या अर्जुन साहेब जर तुरुंगात गेलं तर मॅडमचं काय होईल काय माहिती. हाँ जय हिंद मॅडम. अहो चिंचुकी भाऊजी कुठे आहात तुम्ही? तुम्ही फोन का नाही उचलत आहात? मी गाडीवर होतो ना. आणि अर्जुन? अहो वहिनी तुम्हाला भेटले नाही तो साहेब. अहो तुमच्याकडेच आलेत. अहो नाही भाऊजी, तो मला भेटलाच नाहीये, आणि तो फोन नाही उचलत नाही माझा. मला वाटलं तुमच्याकडे आले डायरेक्ट कोर्टातनं. ऐका की, कोर्टात काय झालं? त्यामुळेच आले नाहीत. कोर्टात डाऊन होते जरा साहेब. अहो अर्जुन साहेब एवढं नाराज होऊ नका. पुढच्या तारखेला निकाल लागला की इथनी डायरेक्ट तुरुंगातच का? हो तुम्हाला म्हणलं होतं मी त्या साक्षीदाराशी बोलून बघू, पण तुम्हीच नाही म्हणालात. वकील साहेब त्यांनी काय होईल? त्याच्या साक्षीवर ठरणार आहे सगळं. हा त्यानं जर साक्ष फिरवली तर अर्जुन साहेब सुटू शकतात. साहेब अहो बघा काय म्हणते ती. हो तर कसं आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तो एकटाच आहे. बाकी ते पैसे वगैरे सापडलेत ना, ते मार्क केलेले नाहीत, त्यामुळे आपण हा युक्तिवाद करू शकतो. अहो साहेब बघा की काय म्हणते ती. आपण एकदा प्रयत्न तरी. मला माहिती आहे चिंचू. काय मी बोललोय त्यांच्याशी, पण ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. बघा आता तुम्ही काय ठरवताय ते. मला अजून एक केस आहे, त्यामुळे मी जातो, आणि तुमचं काय ठरतंय ते मला सांगा.
ठीक आहे, येतो मी. ओके. अर्जुन साहेब तुम्ही नका पुढच्या असं. 2 आठवड्यात मी तुरुंगात असणार आहे चिंचुके. आता मला प्रश्न असा पडलाय की आप्पी समोर कसं जाऊ. तिने उपास धरला रे माझ्यासाठी हरताळकीचा, आणि आता मीच नसणार आहे तिची काळजी घ्यायला. तिच्यासाठी नसणार आहे, तिची काळजी घ्यायला नसणार आहे, बाळाची काळजी घ्यायला नसणार आहे. माझं बाळ जन्माला येईल ना चिंचुके, तेव्हा पण मी नसणार आहे. अहो असं नका ना बोलू तुम्ही. जे आहे ते आहे चिंचुके. मला हप्पीची बेकार काळजी वाटते रे. मी केलेल्या सगळ्या चुकांचं प्रायचित्त तिला करावं लागणार आहे. मी जे जे काय केलंय ते सगळं तिला भरावं लागणार आहे, आणि तिची यात काहीच चूक नाही, फक्त आणि फक्त माझी चूक आहे. साहेब झालं ती झालं आता. अहो स्वतःला दोष देऊन काय होणार आहे. पण आता तुम्हाला वहिनींसमोर ताकदीनं उभं राहावं लागणार आहे बरं का. अरे तीच ताकद कुठून आणू चिंचुके मी. मला सुधरणच काय. साहेब तुम्हाला एक सांगू का, अहो ह्या गोष्टीचा वहिनींना पण लय त्रास होत असणार आहे, पण ते तशा चेहऱ्यावर दाखवणार नाहीत बरं का. हे तर आहेच रे. अहो साहेब तुम्ही जर असं खचलेलं वहिनींसमोर गेल्यावर कसं वाटेल त्यांना सांगा बघ. सगळं कळते रे चिंचुके, मला सगळं कळते. हे तारखेचं कळल्यापासून आहे ना माझ्या पायातलं वारच गेले रे. हातपाय गाळटलेत माझे. ठोकं खामच करा ना, माहिती का. मरण जवळ आल्यासारखं वाटतं नुसतं. तुम्ही एकदा वहिनींशी बोलून बघा की. ते आपलं वकील म्हणत होतं का नाही, ती सांगा त्यांना. नाही 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 नाही, हो पर्यायच नाही आपल्याकडे चिंचुके. मग साहेब मन घट्ट करा. अहो 2 आठवडे तुमच्याकडे, तुम्ही या 2 आठवड्यात आहे का नाही पुढच्या 7 वर्षाचं जगून घ्या. हा तेच करतो. थांबा मी सोडतो तुम्हाला. नाही नाही मी जातो, तू जा. अहो असं बोलून निघाले. आणि किती वेळ झाला त्याला निघून? अहो 1 तास झालं की. अहो शेतात तर गेले नसतील ना ते. नाही, मला माहिती आहे तो कुठे गेला असेल. ठीक आहे मॅडम. साहेब जरा खचलेत बरं का, त्यांची काळजी घ्या. आणि काय लागलं तर मला सांगा, मी लगोलग येतो. हो, मी ठेवते भाऊजी. हा जय हिंद मॅडम. दादा U-turn घ्या. अर्जुन तू काय करते इकडं? फोन कुठे आहे तुझा? केव्हा फोन करते मी, आवाज नाही आला तुला का? फोन उचलायचा नाहीये का? उचलला नाहीस तू फोन माझा? काय करू तुझा फोन उचलून आप्पे? काय बोलू तुझ्याशी? अर्जुन तू असं काय करतोयस? हे बघ, जे काही घडते ते आपल्याला माहिती होतं ना घडणार आहे. आपल्याला कल्पना होती का नाही त्याची? आपले माहीत असणं आणि तसं होणं यामध्ये फरक असतो ना ग. जेव्हापासून हे तारखेचं कळलंय ना, मीच राहिलो नाही. बघ, तू जितका वेळ असा विचारत राहशील ना, तितका आता जो काही उरला सुरला वेळ तो असंच निघून जाईल रे, टेन्शन मध्ये. मी टेन्शन घेऊन असं वाटतं ना तुला? हो. जेवलीस तू? असं करतेस तू? अजिबात ऐकत नाहीस माझं. मला म्हणतेस टेन्शन घेऊ नको म्हणून. चांगली चिठ्ठी लिहून पाठवली होती नाही, जेवून घे म्हणून. फोन करत होते तुला, तू फोन उचललास का? मला टेन्शन आलं, तू कुठे असशील, काय करत असशील. आपे तिकडं दुनियाला आग लागू दे, आपल्या वेळा पाळायची. आता फक्त तुझ्या एकटीचा मुद्दा आहे का मला सांग बरं? अरे हो, पण मी घेते की आपल्या बाळाची काळजी. हो घेते. 3 वाजत आले दुपारचे, अजून जेवली नाही आणि बाळाची काळजी घेते है ना? तू जेवलास का? माझं काय मुद्दा आता इथं? माझ्या पोटात बाळ आहे का? माझ्या पोटात जरी वाढत असलं तरी तुझंही बाळ आहे ना, तू पण काळजी घेतली पाहिजे. अरे काय मी एकटी सांभाळणार आहे का त्याला? हो, एकटी सांभाळणार आहेस तू आता. म्हणून म्हणत होतो की लवकर वेळेवर जेवून घे. इथून पुढे मी जेवलोय का, मी कुठे आहे, मी किती वाजता येणार आहे, मी काय खाल्लंय का, उपाशी आहे का,
ह्या प्रश्नांचा तुझ्यावर काही फरक नाही पडला पाहिजे. अर्जुन, अरे असं कसं म्हणतोय तू? असं कसं होईल? असंच व्हायला पाहिजे आप्पे. अर्जुन तू शांत हो बरं. हे बघ, तू तू असं मनाला लावून देऊ नकोस. प्रिय आप्पे, नुसतं आप्पे असं लिहूनच लय भारी वाटते. आज 1 वर्ष झालं ना मला तुरुंगात येऊन. आणि गंमत बघ, नियतीची गंमत. आपलं बाळ आता 9 महिन्यांचं झालंय. मी वाचलेलं की साधारण 9व्या महिन्यात बाळ आई बाबा यांना ओळखू लागतं. ते हाका मारू लागतं, आई बा. पण बाळाने आजवर कधी बाबा म्हणून हाक मारलीच नसेल ना. माहितीये, त्याला मी माहितच नसेल ना ग त्याचा बाबा. माझी लय स्वप्न होती आप्पे. आजवर फक्त कधी बोललो नाही, पण आज सांगतो. बाळाला रोज कुशीत घेऊन झोपायचं होतं. त्याच्या एवढ्याशा मुठीत त्याने पहिल्यांदा माझं बोट पकडलं असेल ना, त्याचा फोटो काढून ठेवायचा होता. त्याने मारलेली पहिली हाक असते ना, बाबा, ती ऐकायची होती. बाळाला कडेवर घेऊन फिरायचं होतं. त्याचं रडणं, त्याच्या चेहऱ्यावर उमटणारं पहिलं हसू बघायचं होतं. त्याला उंच फेकून झेलायचं होतं आप्पे. आणि तसं केल्यावर त्याचं चेकळणं ऐकायचं होतं. या सगळ्या क्षणांचे फोटो कायमस्वरूपी माझ्या हृदयाच्या भिंतीवर टांगून ठेवायचे होते. बाळाचा पहिला बर्थडे जोरात साजरा करायचा होता. अख्ख्या गावाला जेवण घालायचं होतं. ते नाही करता येणार. अशी स्वप्न पडतात आप्पे मला रोज. स्वप्नात सगळे असतात. घरचे असतात, तू असते, आपलं बाळ असतं. पण त्याचा फक्त आवाज ऐकू येतो. बाळ नाही दिसत. आणि दचकून जागा होतो आप्पे. त्याला शोधतो इकडं तिकडं. आप्पे, या जेल मधला एक एक दिवस याला एका वर्षासारखं वाटतोय मला. मला सांग ना, बाळाच्या तोंडून पहिले शब्द काय आले होते? आई. त्याला तू फोटो दाखवलास माझा पहिल्यांदा, तेव्हा त्याला काय वाटलं ग? पण आप्पे, आपण जसं ठरवलंय ना, तशी पुढची 6 वर्ष तुलाच त्याची आई आणि बाबा व्हायचंय. तू ते करतेस माहितीये मला. बाळ, घर, जिल्हा सगळं व्यवस्थित सांभाळतेस. एकदम मस्त. मला माहितीये, आजपर्यंत प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिलंयस तू. आणि आत्ता पण देत असशील. हे बघ, आत्ता मी नाही तिथे. तुझी काळजी तुलाच घ्यायला लागणार आहे आप्पे. आणि मला माहितीये ती तू घेशील. आपल्या बाळाला पण उभं कर. आप्पे, माझी चूक झाली ग. लय मोठी चूक झाली. ज्यावेळी तुला आणि बाळाला माझी गरज होती, नेमका त्याच वेळी मी तिथं नाही. पण तू काळजी घे, स्वतःची, बाळाची. आणि काळजी कशी घ्यायची असा प्रश्न पडला तर विचारा. या अर्जुनचा जुगाड सांगेल मी तुला. पण स्वतःला जप. आई, बायको, सून, कलेक्टर, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तू लय भारी पार पाडतीयस माहितीये मला. ह्या सगळ्यात माझ्या आप्पीला शाबूत ठेव. तिला जप. मी येईपर्यंत माझ्या आप्पीला हरून देऊ नकोस. एवढं कर माझ्यासाठी आप्पे. अर्जुन नको घरी जाऊ. आप्पे, आप्पे, असं नाही बोलायचं. मी सांगितलं तेवढं कर. हं? अजून एक छोटस. मी नसताना आपल्या बाळाला बाबा म्हणायला पण शिकवा. मी तुला वचन देते, आपलं बाळ सगळ्यात पहिल्यांदा बाबाच म्हणे.
भास की बघ, अजून काय पाहिजे मला? भूक नाही लागली का? नाही लागली. मगाशी हे सगळं होतं ना पोटात, तेव्हा काय कळत नव्हतं. आता कळते, लय भूक लागली. आणि अर्जुन, तू कुठे जरी असलास ना तरी मी कायम तुझ्या सोबत. चला जेवूया. चल चल, भूक लागली. चला. अर्जुन, आता पुढचे 15 दिवस छान घालवायच्या. हो. हा, आणि तू कसलाच नको विचार करू. आपल्या घरच्या परिस्थितीचा, सगळ्या लोकांचा, ते सगळं मी सांभाळून घेते. फक्त तू खचू नको. मी नाही खचलो. तू पण जेवणार असशील ना आता? हा, त्या बाळाच्या बाबांनी खाऊ घातलं तर काही उपवास आहे ना माझा. सॉरी सॉरी आपले. अर्जुन, तू नको सॉरी म्हणू. मला नेहमी काय वाटतं माहितीये का, मी आतापर्यंत हरतालिकेची पूजा करत आले ना, उपवास करत आले, त्यामुळेच मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. आणि मी कोणता उपवास केला म्हणून तू मिळालीस मला? तुला उपवास करायची गरजच नाहीये. अरे तुझ्या बाजूने नियती आहे की. काय माहिती आता. हाय, मी सांगतेय ना, मग हाय. तुला कसं कळलं का मी इथं बसलोय ते? नियतीने सांगितलं. अजून काय काय सांगितलं नियतीने? नियतीने सांगितलंय सगळं नीट होणार आहे, अजिबात काळजी करायची नाही. घ्या. अर्जुन आपली कुठे? ठीक आहे, आले या. अर्जुन, बरं झालं आलास. तू नव्हता ना, लक्षच लागत नव्हतं बघ. होय होय. बरं अर्जा, कोर्टात काय झालं? पुढच्या तारखेला निकाल लागेल असं दिसतंय. म्हणजे यावर्षी बाप्पा पावले आपल्याला. मी काय म्हणलं होतं, यंदाचा गणपती अर्जुनच आणणार. होय हो, तुम्ही का काहीच बोलत नाही? असं कसं? कुटुंब प्रमुख म्हणून बसलेत ना या ठिकाणी. ही आणखी काय करणं अपेक्षित आहे यांच्याकडून? स्वप्नील, अरे जाऊ दे, सणासुदीचं उगाच नको काय काढू. काय मग, झाली का सगळी तयारी? नाही, आता माझा ह्या घरातला पहिला गणपती आहे ना. चला जेवायला घेऊया. सगळ्यांना भुका लागल्या असतील ना? हा हा चालेल, सगळ्यांचा उपास आहे ना. वाद घ्या, जेवाय घ्या. चला ताई. रुक्मिणी, तुझा बी उपास आहे ना ग? मग तू कधी सोडणार उपास? बघू, सोडीन की. मावशी, तुमचा पण उपवास होता ना? हा ना बया, केला होता, पण लय मला पित्त झालं, मग सोडून दिला. अरे देवा, अहो पण असं कसं मावशी? सरकार बघताय नाही? स्वप्नील, अरे काय म्हणलं मी तुला? हा, जाऊ दे ना. रुपाले, आज आम्हाला आमच्या खोलीतच जेवण आणून द्या. मला ना तुमच्या संग जरा प्रायव्हेट मध्ये बोलायचंय. आणि तसं बी इथं आपण बाहेर बसलो की सगळ्यांच्या पोटातच दुखतं ना. हे कुठं आपल्याला आपल्या घरातलं मानतात तवा. अहो मावशी, असं काय करताय? सरकार तर घरचीच आहेत ना. आणि मग मी कशी नाही ग? मी तर त्यांची बायको आहे. अहो सणासुदीचं काहीतरी नवीन बोला. तेच 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 सारखं. एक काम करा, जावा आतमध्ये, तुमचं जेवण पाठवलं कोणतरी. बरं चला, सगळेजण जेवून घेऊया. सगळ्यांचाच उपास आहे, उपास सोडायचा आहे. आई चला.
अपर्णा, मला माहिती आहे आई यांच्याशिवाय उपवास नाही सोडणार. सरकार, ओ तुम्हाला चला म्हणलं होतं ना मी, का पाय नाही निघत? उचलून येऊ का आता तुम्हाला? उठा. चला. रुक्मिणी, जेवण करून घे. सरकार, तुम्हीच करतो काहीतरी. चला जेवण करून घेऊया. हो चला. सरकार म्हणले करतो काहीतरी म्हणून. काय खरंच? अर्जुन, खरंच आई त्यांच्याशिवाय उपास सोडणारच नाही तर? आपण जरा वेळ वाट बघू, नाही तर मग काकीला वाढून घेऊ. चालते.